राज्यातील पूर परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंनी महायुतीला लक्ष केलंय। मात्र आता पूर परिस्थितीच्या मुद्द्याला धरूनच भाजपनं उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवसेनेच्या मुंबईतील दसरा मेळाव्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंना थेट मेळावा कॅन्सल करण्याचा सल्ला दिलेला आहे। बघूया काय नेमकं भाजपनं म्हटलंय। उभाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। मध्ये त्यांना फक्त बोलण्यापुरते वापरले गेलेले लोक बोलतायत। एका शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर जाऊन बघा, एखाद्या कुठे कुठे फिरून बघा, ते नाही होत। फक्त सकाळी उठलं की वाटेल तशी घाणेरडी भाषा वापरायची, शिवीगाळ करायची, त्याच्याशिवाय काही गरजच नाहीये। आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू झाली। 2 ऑक्टोबरला शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। मात्र याच मेळाव्यावरून आता भाजपनं उद्धव ठाकरेंना आवाहन करत डिवचलंय। दसरा मेळावा रद्द करून होणारा खर्च पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी आता भाजपनं केली आहे। दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील भाजपला प्रत्युत्तर देण्यात आलंय। उभाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत। 5 जिल्ह्यांचा तब्बल 3 तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख वेदना सगळ्या व्यक्त केल्या। पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची, प्रत्यक्ष उतरण्याची। मध्ये त्यांना फक्त बोलण्यापुरते वापरले गेलेले लोक बोलतायत। त्यांना कुठल्याही विधायक कामामध्ये किंवा कुठल्याही आचार पदार्थ आता अर्धी वय गेली, अर्ध्या वयात बोलतायत। त्यामुळे ह्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांनी केलेल्या मागणीनंतर भाजप नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। शेतकऱ्यांसाठी ज्या तळमळीने उद्धव ठाकरे बोलतायत तशी मदत देखील त्यांनी शेतकऱ्यांना करावी असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलंय। केलं पाहिजे। उद्धवजी इतक्या पोटतिडकीने परवा तिथे गेले आणि ज्या भाषेत ते बोलतायत, सध्या ज्या भाषेमध्ये ते वक्तव्य करतायत, त्यामुळे मला वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे, वागलंही पाहिजे। मी काल आमच्या राऊत सामानोरे बोललो, काय काय बोलतायत ते, काय शिव्या घालतायत, म्हणजे किती असंसदीय भाषा ते बोलतायत। मी त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही फक्त उद्धवजींच्या मागे मागे गेले, तासभर चालले आले, आम्ही 15-15 दिवस फील्डवर आहोत, जरा एकदा जाऊन बघा ना। एका शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर जाऊन बघा, एखाद्या कुठे कुठे फिरून बघा, ते नाही होत। फक्त सकाळी उठलं की वाटेल तशी घाणेरडी भाषा वापरायची, शिवीगाळ करायची, त्याच्याशिवाय काही गरजच नाहीये। चंद्रकांत पाटलांनी देखील उद्धव ठाकरेंना ऑनलाईन मेळावा घेण्याचा सल्ला दिला होता। उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर पावसाचं सावट आहे, त्यामुळे मेळावा शिवतीर्थावरच होणार का अशा चर्चा सुरू होत्या। त्यामुळे उद्धव ठाकरेंना ऑनलाईन मेळावा घेण्याचा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला। मात्र तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नसल्याचं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय। उद्धवजींनी काय करायचं यात त्यांना बऱ्याच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही, पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून, तर आमची पार्टी लोकशाही पद्धती झाली। पण मी सुतोवाच केलंय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू। परवाच्या सभेमध्ये ही सभा ऑनलाईन करू असं उद्धवजींनी करावं, पण त्यांचा विषय। त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही। यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये, अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले। या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल, मराठवाड्याच्या पूर परिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल। हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी। आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे। मात्र या मेळाव्यावरून भाजप उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे। कधी ऑनलाईन मेळाव्याचा सल्ला, तर कधी पूरग्रस्तांना मदतीचं आवाहन। मात्र भाजप नेत्यांच्या या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।